तर या पावसाचा परिणाम रेल्वेवरही झालाय। मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे। हार्बर आणि पश्चिम रेल्वेला सुद्धा पावसाचा फटका बसलाय। मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय, त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलंय। मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सध्या सुरू आहे। ही 2 स्टेशन्सवरची दृश्य दादर आणि ठाणे। वाहतुकीचा वेग मंदावलाय, तर दुसरीकडे रेल्वे सेवेवर सुद्धा पावसाचा परिणाम झालाय। ठाणेमध्ये रेल्वे ट्रॅक मोकळे दिसत आहेत, ट्रेन एकही दिसत नाहीये। तर इकडे ठाण्यात पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरू आहे। सकाळपासून बरसणाऱ्या या पावसाचा परिणाम रेल्वेवर झालेला आहे। मध्य रेल्वेवर लोकल 10 मिनिटं उशिराने धावतात। रेल्वे ट्रॅक अक्षरशः मोकळे आहेत, एकही लोकल इथे येताना दिसत नाहीये। मध्य रेल्वेवर या पावसाचा परिणाम झालाय। रात्रभर पाऊस बरसला, त्याचा परिणाम रेल्वे सेवेवर झालेला आहे। त्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। आज सकाळपासून पडणाऱ्या पावसाच्या रिपमुळे मध्य रेल्वेला इथं फटका बसलेला आहे। ठाण्यावरून कल्याणच्या दिशेने ज्या काही जाणाऱ्या गाड्या आहेत या 10 मिनिटं उशिराने धावत आहेत। तसंच उपनगरातून ज्या काही गाड्या ठाण्याच्या दिशेने येत आहेत या देखील 10 मिनिटांनी उशीर धावत आहेत। याचा फटका जे काही चाकरमाने आहेत त्यांना सकाळपासून झालेला आहे। ज्या काही गाड्या धावत आहेत त्यामुळं चाकरमाने आज पुन्हा एकदा उशिरानं आपलं ऑफिस गाठणार आहेत। जे काही पाऊस पडतो ते मग आज सकाळपासून जो काही रिपरिप सुरू आहे त्यामुळं रेल्वे सेवेचा जो काही फटका आहे हा चाकरमान्यांना बसला आहे। विशेष म्हणजे जी रेल्वे सेवा आहे ही 10 ते 15 मिनिटांनी उशिरा धावत आहेत। लांब पल्ल्याच्या ज्या काही गाड्या आहेत त्या मुंबईवरनं न सुटल्यामुळं जे ठाण्यातनं लांब पल्ल्याच्या ठिकाणी जाणारे जे काही रेल्वेचे प्रवास आहेत त्यांना देखील याचा फटका बसणार आहे। रेल्वे सेवेच्या वतीने वारंवार अशा प्रकारचं निवेदन करण्यात येतं की रेल्वे सेवा ही 5 ते 10 मिनिटं उशिराने धावत आहे। त्यामुळे नक्कीच जर आपलं ऑफिस गाठायचं असेल तर लवकर घराच्या बाहेर पडावं लागेल। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।